छत्रपती संभाजीनगरात वटपौर्णिमेच्या दिवशी एक अनोखी आणि सामाजिक संदेश देणारी घटना समोर आली आहे। पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा असताना एका महिलेने आपल्या पतीच्या दारूच्या व्यसनापासून मुक्तीसाठी वेगळाच नवस केला आहे। गेल्या 25 वर्षांपासून नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त झाल्याची वेदना व्यक्त करत या महिलेने वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या बांधून पूजा केली। पतीने दारू कायमची सोडावी, कुटुंबात पुन्हा सुख शांती नांदावी आणि व्यसनामुळे होणारा त्रास थांबावा अशी प्रार्थना तिने यावेळी केली आहे। या अनोख्या वटपौर्णिमा पूजेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांवर होणाऱ्या परिणामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सामाजिक संदेश देणारी ही घटना सध्या छत्रपती संभाजीनगरात चर्चेचा विषय ठरतीये। ओय दादा, ओय चल ना, चल ना, चल ना, ये तो पाठी मागून घे ना, फोटो घ्या.